Audio Jungle. तर भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम शॉर्ट पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याला पण कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही। आणि आज थोडंसं काम आहे, त्यामुळे मी कसं एकदम सोप्या म्हणजे एकदम लवकर एडिटिंग शिकवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ। तर व्हिडिओला जराशी लक्ष देऊन बघायचं आहे आजच्या। तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर परत अशी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। जे काही तुम्हाला फोटो वापरायचा असेल ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि वर थ्री लाईनवर क्लिक करून येतो बरोबर। आता तुम्ही तुमच्या हिशोबात सेट करून घ्यायचा आहे फोटो। आणि आता या फोटोला काय करायचं आहे, 15.8च्या बीटपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे आणि त्याच फोटोवर क्लिक करायचं आहे आणि सॉन्गच्या वरती लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही वर लेअर आहे त्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, पुढे एक ग्रुप आहे त्यावर ग्रुपवर क्लिक करायचं, त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये करायचं आहे क्लिक आणि त्यानंतर काय करायचं, डबल 3 ग्रुप येतील तर एकदम वर पहिल्या ग्रुपवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून जे काही फोटो हे वापरला आहोत आपण, तर आपण इथून डबल अशा प्रकारे दुसरा फोटो तुमचा ॲड करायचा आहे आणि जिथपर्यंत आपली लेअर आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे आणि इंस्टा पार्ट मारायचा आहे आणि बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि अशा प्रकारे हे तिन्ही ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचे आहे। तर आता हे ग्रुप एडिट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून पुढे पण आपल्याला काय करायचं आहे, तेच फोटो डबल ॲड करायचं आहे आणि वर थ्री लाईनवर क्लिक करून फुल कामी रॅकपर्यंत आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। आता तर हे बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे मधोभागी। तर आता एवढं सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याच फोटोला आपण का देतो काय करू, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घेऊ आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे, एक बीट द्यायचं आहे, म्हणजे ज्याचं बीट पडत आहे आपली तिथं आपण एक बीट देऊन घ्यायचं आहे म्हणजे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथं 2 वरी लेअर दिसत असतील त्या लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता, याला पण या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। तर आता एवढं केल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि परत अशी क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं, जे बॉर्डर लिहिलं आहे ते बॉर्डर ॲड करायची, त्यानंतर ब्लँडिंग जायचं आहे आणि जर लाईटिंग मारून घ्यायची आहे बॉर्डरला। या बॉर्डरला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत आपण अशा प्रकारे वाढून घेऊ। आता शेवटपर्यंत असं वाढून घेतल्यानंतर आता शेकीपेट ॲड करायची आहे, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आपल्याला। बॅक आल्यानंतर शेकीपेटला ओपन करायचं आहे। आता शेकीपेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इपेड थोडासा अवघड आहे, फक्त लक्ष देऊ नका। या फोटोवर क्लिक करायचं आहे, यावर क्लिक करायचं आणि इथून कॉपी करून घ्यायचा आहे सगळा फोटोच आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि आता काय करायचं, त्या फोटोवरच क्लिक करायचं, डबल यावर क्लिक करायचं आणि एकदम खाली एक हे ऑप्शन दिसत असेल, बघू शकता तुम्ही हे, तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे कलरचं ऑप्शन येईल। तर या कलरच्या याला काय करायचं आहे, तुम्ही हे करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट करायचं आहे। त्यानंतर या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट झाला आहे, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे। आता ओपन केल्यानंतर जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे, इथून हे कॉपी केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे आपल्या इथं ग्रुप आहे त्या ग्रुप संपल्यानंतर जे काही पुढे एक फोटो येत आहे त्या एका फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपेटला ओपन करायचं आहे। शेकीपेटला ओपन केल्यानंतर आता जे काही शेवटचा फोटोचा इफेक्ट राहिलेला आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि हे कॉपी केल्यानंतर आता डबल इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता काय करायचं, जे काही आपला शेवटचा फोटो राहिला होता तर त्या शेवटच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। आता वरी शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे आणि भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।